असा चमचमीत अंडा तवा मसाला बनवला ना, तर घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. तर एक भाकरीऐवजी 2 भाकरी खातील हे नक्की. तर अगदी 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. तर इथं बघू शकताय मी 5 ते 6 अंडे घेतलेत. छान असे कट करून घेतलेत, उकडून कट करून त्याचे काप करून घेतलेत. तर इथं मसाला घेतला आहे आपल्याला. थोडासा मसाला बनवायचा आहे. लसूण, कोथिंबीर, खोबरं घेतले. खिसून घेतले खोबरं बघा. इथे एक कांदा घेतला आहे आणि थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेत. तर आता आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथे एक तवा टाकला आहे. तर तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. बघू शकताय तेल छान असं गरम झालं आहे. तर आपल्याला तव्यामध्येच बनवायचं आहे अंडा तवा मसाला. तर इथं लोखंडाचा तवा वापरलेला आहे मी. तर याच्यात पहिलं मसाला भाजायच्या अगोदर याच्यात एक छोटा चमचा लाल चटणी टाकली, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून याच्यात आपल्याला ही अंडी आहेत ना कट करून घेतलेली फ्राय करून घ्यायची आहेत. तर अशी छानपैकी फ्राय करून घ्यायची बघा, चांगली क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची. असं केलं ना तर आपला अंडा मसाला आहे ना तो चवीला खूप छान लागतो. तर बघू शकता असं मी उकडलेले अंडे असे याच्यात तव्यामध्ये टाकून घेते या मसाल्यामध्ये. तर हे पलटी करून घेतले बघा. तर असं छान क्रिस्पी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर हे 2 ते 3 मिनटं मी छान अशी अंडी तव्यावरती परतून घेतली. आता अंडी काढून घेतली आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर आता हा मसाल्यासाठी मी कांदा भाजून घेते. तर छान असा कांदा आपला 2 ते 3 मिनटासाठी चांगला लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर कांदा, मसाला वगैरे सर्व भाजून छान घेतलं ना, की चवीला कोणत्याही भाज्या असू द्या अप्रतिम अशा लागतात. त्याच्यामुळं हा कांदा मी छान असे भाजून घेते. तर हा कांदा 2 ते 3 मिनटासाठी छान असा कमी गॅसवरती मी भाजून घेणार आहे. तर आपला कांदा भाजून झालेला आहे. तर एका साईडला करून ठेवला तव्यावरतीच. तर आता खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं याच्यावर. तर खोबऱ्यालाही भाजायला काही वेळ लागत नाही, कारण खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे मोठं मोठं असं. तर असं खिसून घेतलं ना की मसालाही छान असा बारीक होतो. त्याच्यामुळे मी खोबरंही छान खिसून घेतलेलं आहे. बघू शकता छान असं खिसून घेतलं आहे, हे भाजून घेतले सॉरी. तर छान असं तांबूस कलर येईपर्यंत खोबरंही भाजून घ्यायचं, पूर्ण कच्चेपणा घालवायचा खोबऱ्याचाही आपल्याला. तर असा मसाला बनवला ना तर दुसऱ्या मसाल्याची काही गरज नाही, भाजी अप्रतिम अशी होते चवीला. तर पॅकिंगवाले मसाले शक्यतो वापरतच नाही मी, असे मसालेच वापरते जे घरगुती आहेत ते खडे मसाले वगैरे. तर हे छान एकदम मी परत छान परतून घेतलं आहे मिक्स करून. तर असं दोन्ही मिळून 2 ते 3 मिनटासाठी आणखीन एकदा परतून घेतलं आहे बघा. तर माझी रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही देखील या पद्धतीने एकदा ही अंडा तवा मसाला आहे ना ही भाजी बनवून बघा, चवीला अप्रतिम अशी होते. अचानक पाहुणे वगैरे आले ना तर अशी भाजी बनवायची, पाहुण्यांना खूप आवडेल. तर सारखं सारखं तेच पद्धत अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा ग्रेव्ही मसाला किंवा अंडा भुर्जी हे बनवण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी बनवलं ना अंडा तवा मसाला तर चवीला छान होतो. आणि हे भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम असा लागतो. आपला मसाला सर्व भाजून घेतला आहे मी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं छान असं पाणी टाकून बारीक करून घेतला आहे. तर आता परत तवा गरम करायला ठेवलेला आहे आपला. तर तव्यामध्ये मी तेल टाकून घेतले. तर इथं 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले बघा, पण तेल दिसत नाही. तर तेल छान गरम झालं की आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेला मसाला सर्व टाकून घेतला. तर याच्यात कांदा लसूण मसाला आपला घरगुती आहे ना तो मी टाकून घेतला आहे 2 चमचे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही टाकू शकता. तर असं बघा छान असा मसाला आपल्याला कमी गॅसवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर याच्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकली मी, एक छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. बघू शकता सर्व मिक्स करून घेतले आणि आता परतून घेते छान असं. तर जास्तीचाही मसाला याच्यात टाकायचा नाही, आपण अगदी कमी मसाल्यामध्ये हा अंडा तवा मसाला बनवणार आहे. तर असा अंडा तवा मसाला बनवला ना तर हॉटेलचा देखील खायची आपल्याला गरज पडणार नाही, असा हा अंडा तवा मसाला घरीच बनवता येतो. तर याच्यात छोटा अर्धा चमचा मी गरम मसाला फक्त टाकलेला आहे बघा, बाकीचं काही एकही मसाला टाकलेला नाही, अंड्याचा मसाला वगैरे काही वापरलेला नाही.
पण चवीला अप्रतिम असा होतो हा अंडा तवा मसाला. तर छान असा हा अंडा तवा मसाला बघू शकता. याचा छान असं आपलं पाणी ओतून घेणार आहे याच्यात मी. अप्रतिम चवीचा असा होतो. तर आता मी पाणी ओतून घेतले आणि बघू शकता हे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तव्यावरती परतून घ्यायचा आहे. असा परतून घेतला ना हा मसाला की चव छान येते भाजीला. कोणतीही भाजी असो असं थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घेतला ना तर चव छान येते. याच्यात 1 चमचा मीठ टाकून घेते आता. तर लक्षात असू दे आपल्या अंड्याला देखील आपण मीठ लावून फ्राय करून घेतलेले आहेत आपले अंडे. त्याच्यामुळं कमी मसाला टाकायचा, या कमी मीठ टाकायचं सॉरी. त्याच्यामुळं आपली भाजी खारट वगैरे होणार नाही. तर याच्यात आता ही अंडे आपण एक एक करून टाकून घेऊया. तर एक एक करून सर्व अंड्याचे काप मी असे टाकून घेतले त्याच्यात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याला छान कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्या ह्या अंड्यांना. मसाल्याचं कोटिंग करायचं आहे. खूप छान होतं ह्या अंडा तवा मसाला. तर अंडा तवा मसाला संध्याकाळी भाजी वगैरे बनवायचा कंटाळा आला ना तर असं कमी वेळात बनणारं हे अंडा तवा मसाला भाजी आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. भाकरीसोबत तर खाल्लं ना तर अप्रतिम असा लागतो चवीला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर याच्यात थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेतली आणि याच्यात जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून छान असंही करून घ्यायचं. बघू शकताय बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला अंडा तवा मसाला बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बघू शकताय चमचमीत अंडा तवा मसाला तयार झाला आहे. धन्यवाद.